बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेला आज 1 महिना पूर्ण झाला. दिवंगत नेते अजित पवार यांचे या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. 1 महिना झाला तरी समाधानकारक तपास होत नसल्याने खंत व्यक्त करण्यात येते. अशातच आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या विमानातील पायलट सुमित कपूर यांच्याबाबत मिटकरींनी संशय व्यक्त केला. अजित पवार यांच्या विमान अपघात झाला आणि अपघातात 2 पायलट, 1 क्रू मेंबरसह अजित पवार आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा यात मृत्यू झाला. पण आता अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. अजित दादांच्या विमानाचा पायलट सुमित कपूर हा जिवंत असून तो परदेशात पळून गेलाय किंवा त्याला पळून लावलंय, असं खळबळजनक दावा अमोल मिटकरी यांनी केला. नेमकं अमोल मिटकरी काय म्हणाले ते पाहूया. 1 महिना झालाय दादांच्या जाण्याला. हे सांगताना फार अंतःकरण जड होतंय. अजूनही विश्वास नाही आहे की दादा आपल्यातून कुठं निघून गेले असतील. खरं तर महाराष्ट्राच्या संवेदना 1 महिना झाल्या तशाच आहेत जशा पूर्वीपासून होत्या. अजूनही लोकांच्या मनातलं शंकेचं काहूर काही मिटत नाही. त्याच्यामुळे 1 महिन्यात आता या विमानाच्या अपघातानंतर आमच्या काय हाती आलं महाराष्ट्राच्या, तर मला असं वाटते अद्यापही जे ठोस काही लागत होतं आम्हाला, म्हणजे जर सीबीआय चौकशी बसली असेल, उच्चस्तरीय चौकशी बसली असेल, न्यायालयीन चौकशी बसली असेल, तर जे ठोस काहीतरी पाहिजे होतं फास्ट ट्रॅकवर, ते अजूनही झालं नाही. इतकंच काय तर या 1 महिन्यातलं फलित काय, तर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी FIR नोंदवून न घेणं, मला असं वाटते हे दुर्दैवी फलित या 1 महिन्याचं आहे. अद्यापही वैमानिकाचा जो संशयास्पद रेकॉर्ड होता त्याबाबत खुलासा झाला नाही. आणि म्हणून 1 महिन्यात अजितदादांसारख्या इतक्या मोठ्या नेत्याच्या विमानाच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्राच्या हाती काय आलं, तर शंकेचं काहूर. अजूनही साहिल मदन, यश, सुमित कपूर हे तिघही कुठे आहेत? कालपर्यंत मी दोघांची नावं घेत होतो, आज मी तिसरं नाव घेतोय, सुमित कपूर. कारण सुमित कपूर बद्दल अनेक गोष्टी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून यायला लागल्यात की तो कॅलिफोर्नियात असावा, कोणी म्हणतं मुलीकडे गेलेला असावा. जर तो अमेरिकेत असेल तर त्याला अमेरिकेत जाऊन सुद्धा शोधण्याची भविष्यात तयारी ठेवावी लागेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनुत्तरित प्रश्नाला आता कधी वाचा फुटेल याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.